शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थेट स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांचं स्वागत आहे. गॉगल घातला आहे मी पण, आजी पण गॉगल घातला नाही, पण आजीचं ऑपरेशन झालं म्हणून आजी गॉगल घातला नाही. मी रत्नागिरी चालले म्हणून गॉगल घातला आहे. इथं बघ, दिसतंय का किती किती आहे? हे 3 आहेत. हां हे बघ, इकडं आजी आहे, आई पण आहे आणि इकडं बबलू आहे. चौघजण आहे आम्ही. इकडे पुढे पाऊस अय इकडं बघ, हां हां आहे, तो पण आहे. तर सकाळी पाऊस पडत होता, 7 वाजताच पाऊस सुरू झाला. बघा तिथे बसले, हे बबलू आहे, आजी आई. तर वाजलेत बरोबर 11 वाजायला आलेत आणि रत्नागिरीत चाललं आहे. माझ्यासोबत शुभम आहे, आला तिथून. तर बघा तिथं बघतो, तिथूनच शिवाय घालतो आहे. कुठं आहे? कापा फणस फोडला, त्याचे घर आहे. आता पाऊस नाही आहे. बघा इथं कापा फणसाचं घर आहेत. असं बघ, या सकाळ सकाळ खायला. बघायला शुभमला घेऊन जातो. काय तुला हवं आहे? खाणार आहेस? खाणार आहेस काय? नको आहे? चला आपल्याला जायचं आहे. इकडं मेथीची कोक मसाला टाकला नाही. सकाळी 7 वाजताच पावसाळा सुरुवात झाली होती म्हणजे कालचं वातावरण आहे. चला राम राम करूया आणि निघूया. टाटा बाय बाय. चला रत्नागिरीत आम्ही असंच फिरायला पण जातो आहे. शुभमचं काम पण आहे, आपलं पण छोटंसं काम आहे एक. आणि आपण जाणार आहोत भाटे बीचला, जरी एक मंदिरमध्ये. चला गणपती बाप्पाचं दर्शन पण घेऊया. आणि बरेच दिवस झाले फिरलं नाही कुठे, तर आता आज फिरणार आम्ही आजपासून. इकडे नाथ कोकणचा यूट्यूब चॅनलचे मालक शुभमदादा चौगुले आलेले आहेत. पावसानं चांगला झडपा घेतली नाही त्यांचा. गाडी चालू होगी ना, घे झाडे चालव चालव जरा नको. तर याच्या पुढचा ब्लॉग आमचे शुभमदादा करते. नाथ कोकणचा चॅनलवरती स्वागत आहे बोलते ना, मस्त आहे ना. चला आज आम्ही SP घेऊन जातो. SP रत्नागिरीत जाणार आहे, थोडंफार फिरणार पण आहे. चला लवकर यायचं, लवकर येऊया, थोडंसं फिरूया आणि लगेच येऊया. चलो निघूया. म्हणजे येऊन पोचलो आहे मारुती मंदिरला आणि इकडे ओसाचा रस घेतला आहे आम्ही. जम्बो शुभमदादा स्पॉन्सर आहेत ते दिवसभरातले. ओसाचा रस काणीपणात रसवंती गृहमध्ये या मस्तपैकी उन्हातून. ऊन पण बरंच लागतं. सकाळी पाऊस पडत होता, पण आपल्याकडे आता ऊन बरंच आहे, इकडं तापलेलं आहे आणि त्याच्यामुळे ओसाचा रस घेतो. चला उसाचा रस पिऊन झाला आहे आणि आम्ही आता चाललो आहे खाली वाटे बीचला. गोप्रो आपण वरती ॲड केला आहे, आपला ॲक्शन 5 Pro. आणि इथं मारुती मंदिरून आम्ही आता जाणार आहोत खाली वाटे बीचला. शोम गाडी चालवणार आता. आणि हा बघा इथं लावलेला आम्ही चालू केला, दिसतोय का मी? चढ मान वरती कर. हा बघा, चला बघूया आता रिझल्ट.
मंडई पोचलो आहे झरी विनायक मंदिराच्या इथे. वातावरण बघा काय झालं आहे. वाजलेत बरोबर 11:15. 12ला 10 मिनटं आहे, 15 मिनटं आहे. हा इकडे पावस साईडला रोड जातो आणि आपल्याला आता दर्शन घेऊया आपण इथे. झरी विनायक मंदिर समोर बघताय. संध्याकाळी इथं बरीच गर्दी असते. संध्याकाळी वातावरण पण तसं एकदम भारी असतं. आम्ही येतो इकडे पण आम्ही कधी असं व्हिडिओ वगैरे काय जास्त करत नाही. सगळ्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. मस्तपैकी बांधकाम केलं आहे इकडं. इथे आतमध्ये शांत वातावरण. बाहेर किती गरमी असली तरी आतमध्ये एवढं गरम वाटत नाही. पण दर्शन वगैरे झालं आहे मंडळी आणि 12 वाजले. ऊन बघा काय झालं आहे ते. भरपूरचे भाविकजण इकडे येतात. श्री झरी विनायक मंदिर वाटे. परिसर पण भरपूर मोठा आहे इकडे आणि बाजूलाच बीच आहे त्याच्यामुळे गर्दी भरपूर असते. चला दर्शन वगैरे झालं आहे. पण आता एक काम आहे छोटंसं आमचं, ते करणार आहे आम्ही. त्याच्यानंतर मग पेटपूजा करून घरच्या रस्त्याला. आणि वार आहे रविवार त्याच्यामुळे आधीच देवदर्शन झालेलं आहे. नंतरचं प्लॅनिंग काय असेल त्या पुढे. बीचवर जायचं आहे. लहान पोरांना खेळायला पण येतं बघा. बीचवरती तुम्हाला आहे ना संध्याकाळचा आहे ना आरेवऱ्याला घेऊन जाईल व्हिडिओ करत करत. कारण तिकडे आहे ना संध्याकाळी एकदम भारी असतं. पब्लिक पण बरे असतं आणि वातावरण एवढं भारी असतं ना आरेवऱ्यामध्ये संध्याकाळचं. नक्की एकदा जाईन व्हिडिओ करेन दाखवेन तुम्हाला. चला इथून आपण रजा घेऊया.
म्हणजे आम्ही कधी इकडे आलो ना मासेगाव साईडला गडबोळीच्या पुढे तर बालू हॉटेल नक्की या. आणि आम्ही इथं तो मटन थाळीच घेतो. एक नंबर पांढरा रस्सा तांबडा रस्सा सोलकडे बाय सोलकडे. इकडे कवाट आहे, इकडे मटन, रोटी 2 आणि राईस कांदा लिंबू दाबून खायला हवा एवढा. स्पेशल मटन थाळी. मटन थाळी स्पेशल आहे इकडची. एक नंबर. चिकन थाळी पण मस्त असते. आणि सगळंच मस्त असतं पण स्पेशल आमची मटन आहे. व्हेजमध्ये खाल्लं तर मस्त होतं. तर या जेवायला. हे आमचे राकेश दादांचं दुकान आहे ते कॅफे सावध कॅफे. 5 रुपयाला वडापाव भेटायचा. आता तुम्हाला काय सगळं भेटू काय दिसते रे. वडापाव चालू आहे काय तर नाही काय नाही हां इथं इथं बंद केलं काय सध्या बंद. पुढल्या वर्षी तुम्हाला सांगणार आम्ही बनवायला. सावंत वडापाव पुढल्या वर्षी येशील ना? तुला बोलवतो शुभमला पण. टेम्पोचं काम झालं अर्ध वाटा देऊ. चालतं ना आता. सगळं नवीन आहे. भाडी मारू शकतोस ना. भाडी मारली तो ना. मारली काल रात्री 8 वाजता आणला. ते फायबर बिबर येईपर्यंत कुठे थांबतो म्हटलं तू दे. सीझन आहे आता. संपला. जाकायचा फोन केला काय माझं जाकायचे येता दिवससोबत आलो असतो मी ह्याच्यासोबत डायरेक्ट जाकायच जाणार होतो. आधी गेला असता तर थांबलो असतो नाहीतर मी काय इथं फक्त आलो. हा फोटो बघितला आता फोटो बघितला ग्रुपला. कुठे गेलेला? नाही दिलं. कशाला सजून गेलेले कशाला? शूटिंग नाही ना झालं. काहीतरी मस्करी करेल. येतो मग लाईक करा सबस्क्राईब करा बोल. चालू आहे. लाईक करा सबस्क्राईब करा बोल. लाईक करा सबस्क्राईब करा बस आणि बेल आयकॉन दाबा. चल बरं आहेत ना. म्हणजे आजचा दिवस तर खूप सुंदर गेला. फिरायचं म्हटलं ना पोरांसोबत तर व्हिडिओ कमी फिरणं जास्त मजा मस्ती असते. त्याच्यामुळे आजचा प्रवासाचाच व्हिडिओ गेला सगळा. नाही दिवस गेला आजचा. आणि आता मस्त की फ्रेश झालं, आंघोळ वगैरे केली आणि परत चाललो आहे आता गणपती फिरायला. असंच तात्या आज सुट्टी आहे म्हणजे लवकर सुटला त्याच्यामुळे मग बोलला चल गणपतीवर जाऊन आहे. आता गणपती पोहायला जाऊन येतो आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आत्ता आम्ही चाललो आहे पुण्यात. तसे तर भरपूर फेऱ्या होतात पण चला आज पण जाऊन येऊया. त्याचासुद्धा छोटासा व्हिडिओ येईल. तर व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा आणि कोकणकर आजीसोबत घर बसल्या कोकण दर्शन नक्की करा. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.